नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण मुंबई स्पेशल खमंग आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा झटपट बनणारा वडापाव कसा करायचा ते पाहणार आहोत। मंडळी, वडापाव म्हटलं की भूक नसतानाही खावासा वाटणारा चटपटीत असा भूक चाळवणारा पदार्थ। चला तर मग मुंबई पद्धतीने वडापाव कसा करायचा ते पाहू। वडापाव करण्यासाठी मिक्सर जारमध्ये धुतलेल्या 8 ते 10 मिरच्या, 2 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घालायची, 10-15 कढीपत्त्याची पाने घालायची, 10 ते 15 सोललेल्या लसूण पाकळ्या घालायच्या। आता हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचे। हा लसूण मिरचीचा ठेचा तयार झाला। आता एका बाउलमध्ये साधारण 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे, पाव वाटी तांदळाचे किंवा ज्वारीचे पीठ घालायचे। ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ घातल्याने बटाटा वड्याचे कवर खरपूस होते आणि वडाही खमंग लागतो। आता यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ सरसरीत भिजवायचे। हे पीठ जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको असे भिजवावे। मंडळी, काही जणांना डाळीच्या पिठाची ॲलर्जी असते, अशा वेळी डाळीचे पीठ कमी, ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ जास्त वाढवू शकता। यामुळेही वडा खमंग लागतो। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। कुकरला 1 किलो बटाटे उकडून घ्यायचे। साधारण 7-8 बटाटे उकडून त्याची साले काढून घ्यायची। मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आता हे बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। मंडळी, बटाटा वड्यामध्ये आलं आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असते, त्यामुळे वड्याला छान चव येते आणि वडा खमंग लागतो। आता या बटाट्यामध्ये वाटलेली लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची। चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला जर आवडत असल्यास या मिश्रणामध्ये हळद, हिंग, मोहरीची वरून फोडणी घालू शकता। किंवा फोडणीमध्ये हे बटाट्याचे मिश्रण घालून 2 मिनिटं छान परतून घ्यायचे। या पद्धतीने वड्याचे सारण करू शकता। मंडळी, मी या मिश्रणामध्ये फोडणी घातली नाही। आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे करावे। कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे। भिजवलेल्या डाळीच्या पिठामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घालायचा, किंवा पाव चमचा लेमन इनो घालू शकता। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। आता या बेसनच्या बॅटरमध्ये बटाट्याचे सारणाचे गोळे बुडवून ते गरम तेलात सोडून हे वडे खमंग खरपूस दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। या पद्धतीने सर्व वडे खमंग तळून घ्यायचे। मंडळी, वडे तळताना त्यामध्ये आजूबाजूला जे बेसनचे पीठ पडते ते छान खमंग कुरकुरीत तळून घ्यायचे। यापासून वड्यासाठी खमंग चटणी बनवता येते। ही वड्याची चटणी कशी करायची, तसेच वड्यासाठीची हिरवी चटणी कशी करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। मुंबई स्टाईल खमंग बटाटे वडे तयार आहेत। आता पावाचे 2 भाग करून त्याला मिरचीची हिरवी चटणी लावायची, त्यावर वड्याची चटणी भुरभुरायची आणि तळलेला गरमागरम वडा ठेवून पाव बंद करायचा। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।